शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता नमोच्या हप्त्याला पूर्णपणे मान्यता मिळालेली आहे. त्याचबरोबर देखील पीक विमा योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता त्यांना पण चिंता करायची गरज राहिली नाही आहे. त्यांची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. पूर्णपणे पीक विमा योजनेच्या हप्त्याची रक्कम आता तीच रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल तर आता जर तुम्ही पण आतुरतेने वाट बघत असाल पीक विमा योजनेची, तर विम्याची हप्त्याची पूर्णपणे तारीख आजची देण्यामध्ये आलेली आहे. आज DBTच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील विम्याची पूर्णपणे टाकण्यामध्ये येणार असल्याचे आज पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेले आहे. त्याचबरोबर देखील शेतकऱ्यांना पूर्णपणे विमा टाकणार असून विम्यासोबतच एकत्रितपणे नमोच्या हप्त्याची रक्कम पूर्णपणे टाकावी अशी पूर्णपणे चर्चा चालू होती. त्याचमध्ये पूर्णपणे निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. आता राज्यभरातील शेतकरी खुश झालेले आहे, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोच्या हप्त्याचे 2,000 रुपये तर पूर्णपणे पीक विमा योजनेचे 24,000 रुपये एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्ही पण आता अजिबात काळजी करू नका. तुमची पण आता चिंता देखील या ठिकाणी मिटवली गेलेली आहे. आता तुम्ही पण जर आतुरतेने वाट बघत असाल, पण आता या ठिकाणाहून काही शेतकरी बाद देखील करण्यामध्ये आलेले आहे. काही शेतकऱ्यांना या योजनेतून काढून टाकण्यामध्ये आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी देखील ही काही कामे करणं अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण जर ही कामे केलेली नसेल तर आता तुम्हाला पण थेट बाद केलं जाईल आणि तुमच्या खात्यावरती रक्कम देखील जमा दिसणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे केलेली नसेल, ज्या शेतकऱ्यांची ही 2 कामे अधुरे असेल, अशा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची असो नमोच्या हप्त्याची असो एकही रुपया टाकल्या जाणार नाही असा पूर्णपणे स्पष्टपणे निर्णय झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील ही 2 कामे पूर्ण करणं अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण ती कामे लवकरात लवकर पूर्ण पार पाडावी. तर चला, किती रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? जर तुम्ही पण विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती आता 24,000 रुपये विम्याचे देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण जर विम्याची रकमेची आतुरतेने वाट बघत असाल तर तुम्हाला पण आता अजिबात काळजी करायची गरज राहिलेली नाही आहे. तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आता विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून आज दुपारनंतर DBTच्या माध्यमातून रक्कम ही तुम्हाला पूर्णपणे जमा केली जाणार आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण आतुरतेने वाट बघत असाल ती म्हणजे नमोच्या हप्त्याची, आता तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार. त्याचबरोबर देखील विमाही मिळणार. नमो आणि PM पूर्णपणे हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार. आता फक्त हे शेतकरी अपात्र झाल्यामुळे आता या शेतकऱ्यांना एकही रुपया दिला जाणार नाही. जर तुम्ही पण विमा भरलेले शेतकरी असाल, जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल आणि तुम्ही ही कामे केलेली नसेल तर तुमच्या खात्यावरती आता एकही रुपया पडणार नाही आहे. याची तुम्ही पूर्णपणे दक्षता घ्यावी. जर तुम्ही पण ही कामे पूर्ण केली नाही, ही कामे जर तुम्ही पण अधुरी ठेवली तर तुमच्या खात्यावरती आता एकही रुपया दिला जाणार नाही आणि तुम्हाला देखील या योजनेतून पूर्णपणे बाद केली जाईल. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुमची पण अडचण या ठिकाणी राहणार नाही आणि तुमच्या खात्यावरती आज उद्या या 1 ते 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेचे 24,000 रुपये तर देखील नमोच्या हप्त्याचे तुम्हाला 2,000 रुपये असे 26,000 रुपये आता या 12 जिल्ह्यामध्ये वाटप चालू झालेली आहे. आपण देखील हे 12 जिल्हे लगेच बघणार आहोत. आता या 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल आणि तुम्ही पण जर ही 2 कामे केलेली असेल तर तुमच्या खात्यावरती